काश्मीर आणि इराण आणि जागतिक नातं नक्की काय आहे? मित्रांनो, सध्या बातम्यामध्ये एक चर्चा सुरू आहे. काश्मीरमधील काही मुसलमान लोकांनी इराणसाठी डोनेशन गोळा केलं. इराणमध्ये जेव्हा खमेनी जे इराणचे सुप्रीम लीडर होते, त्यांना इस्रायल आणि अमेरिका जॉईंट इन्व्हेन्शनमध्ये मारलं गेलं. त्यानंतर भारतात अनेक रॅली निघाल्या. हे पण तुम्ही बघितलं. अनेकांना प्रश्न पडला की इराणचा आणि आपला काय संबंध? भारताचा आणि इराणचा नकाशा तर जवळजवळ नाहीच आहे. ना इथल्या त्या मुस्लिम लोकांना इराणमध्ये नागरिकत्व दिलं जाईल. मग हा सगळा उठाठेव का? तुम्हाला काय वाटतं? हे डोनेशन इराण या देशाला दिलं का त्यांनी? का तिथल्या मुस्लिम भावनेला? मुळात हा प्रश्न हा नाहीच आहे की त्यांना तिथलं नागरिकत्व हवं आहे. त्यांना हे दाखवायचं आहे की जगातला कोणताही मुसलमान संकटात असला ना, तर आम्ही त्याच्या पाठीमागे उभे राहू. याला काय म्हणतात माहिती आहे का? अनकंडिशनल युनिटी. तर ते एकजूट याला म्हणतात. बदल्यात काही नाही भेटलं तरी चालेल, पण आम्ही मुसलमान आहोत आणि आम्ही मुसलमान एक आहोत हे दाखवण्याची एक सुवर्ण संधी त्यांना भेटली होती आणि त्यांनी ती संधीचं सोनं केलं, दाखवून दिलं की आम्ही एक आहोत. मग आम्ही काय केलं त्याच्यावरती? आम्ही काय केलं? आम्ही टी व्ही समोर बसलो आणि त्यांच्यावर टीका करतोय. काय टीका करतोय? त्यांना नावं ठेवतोय. पण कधी विचार केला आहे का? त्यांच्यात ही ताकद येते कुठनं? विचार करा, मुस्लिम समाजात तुम्ही कधी बघितले का हो? केरळचा मुसलमान वेगळा असतो, उत्तर प्रदेशचा मुसलमान वेगळा असतो, बंगालचा मुसलमान वेगळा असतो. कधी असं भांडताना पाहिलं आहे का? उत्तर भारतीय मुसलमान हा महाराष्ट्रात आल्यानंतर तो परप्रांतीय म्हणून हिणवला जातो. कधी ऐकलं आहे असं? नसेल ऐकलं. कधी ऐकणार पण नाही आहे तुम्ही. का बरं? आणि कधी रडताना पाहिले का? यांनी आमच्या नोकऱ्या खाल्ल्या, त्यांनी आमचं ते आले म्हणून आम्हाला नोकऱ्या भेटल्या नाही त्या. या राज्यातून तो मुसलमान आला म्हणून आमच्या नोकऱ्या गेल्या. कधी ऐकलं? नसेल ऐकलं. तो कोणत्या राज्याचा असो, तो स्वतःला मुसलमान समजतो. मुसलमान हे भाऊ असतात. हे एका वाक्यावरती ते एकत्र आहेत. आजही ते एकत्र आहेत. रस्त्यावर एखादं भांडण झालं तर तुम्ही बघा, ते हे बघत नाहीत समोरचा कोण कुठला आहे, आपल्या नात्यातला आहे, आपल्या गावातला आहे, आपल्या शेजारचा आहे, काही नाही घेणं देणं. ते धर्माच्या नावाखाली उभं राहतात आणि तिथे उभं राहतात, साथ देतात त्यांच्या माणसाला. हे त्यांचं संघटनात्मक मजबूती आहे. हे ताकद दाखवतं की ते किती एक आहेत. आता आपला विचार करा, आपण कसे आहेत हे बघा. आता आपलं बघा, आपल्याला बिहारचा हिंदू परप्रांतीय वाटतो, मराठी माणसाला कानडी हिंदू वाटत नाही, गुजराती बिझनेसमॅनला आपण एक व्यापारी समजतो पण हिंदू नाही समजत. आपण भाषेवर विभागलो गेलोय, जातीवर विभागलो गेलोय, प्रांतावर आमचे तुकडे आधीच झालेले आहेत. हे लक्षात घ्या. तुमच्या घराच्या शेजारी राहणारा एखादा हिंदू असेल, त्याची जर मदत करायची वेळ येते ना, तेव्हा तुम्ही 1000 वेळा विचार करता. आणि तो जर संकटात असेल तर आपण काय म्हणतो? त्यानंच काहीतरी केलं असेल आणि आपण लगेच हात झटकून टाकतो. मग आपली ताकद कशी निर्माण होणार हे लक्षात घ्या. कशी निर्माण होईल? तर आपण सगळेच वेगवेगळे आहोत. आणि यात आपल्या नेत्यांची भूमिका काय आहे? ते फक्त मताचं राजकारण करतात. तुम्ही आजकाल बघितलं असेल, बटेंगे तो कटेंगे सारख्या मोठ्या घोषणा दिल्या जातात. ज्या उत्तर प्रदेशमध्ये दिल्या, किंवा तुम्ही विभागले गेले तर तुम्ही विखुरले गेले तर तुम्ही संपून जाल, तुम्हाला समाज म्हणून एक व्हावं लागेल, तुम्ही एक हिंदू या नावाखाली एकत्र यावं लागेल, हिंदू राष्ट्र आपल्याला बनवायचं आहे. अरे सगळं ठीक आहे, मग तुम्ही एकवटण्याच्या नावाखालीच जर तुम्ही नारा देता बटेंगे तो कटेंगे, मग UGC सारखा एखादा कायदा आणून परत हे जे एकवटले त्यांना वेगवेगळं करण्याचंच काम करता ना तुम्ही. जर तुम्ही एवढंच एकवटायचा प्रयत्न करताय, मग त्या जातीवादी नेत्यांना का बरं रोखलं नाही तुम्ही? जातीमध्ये विष पसरवणं बंद का केलं नाही? याचा अर्थ तुमची ती घोषणा आणि तुमचं नातं दोन्हीही मॅच होत नाही. आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो, तुम्हाला नक्की म्हणावं की नाही की तुम्ही हिंदूंचे नेते आहात?
हा कधी कधी प्रश्न पडतो. कारण तुम्ही समाज एकवटण्यापेक्षा समाजात फूट निर्माण होईल असंच काम करू राहिले. म्हणजे हिंदू नेत्यांना ना हिंदू समाज शक्तिशाली झालेला खरंच हवा आहे का? की त्यांना फक्त निवडणुकीपुरता हिंदू हवा आहे असा मला प्रश्नच पडतो कधी कधी. जेव्हा एखादा माणूस हिंदू समाजासाठी आवाज उठवतो ना तेव्हा हेच नेते त्याला वाऱ्यावर सोडून देतात. तुला कोणी सांगितलं बोलायला? असं विचारून त्याला लोकांचे स्वाधीन करून टाकतात मारायला. मदत नाहीत करत. मला जर वाटत असेल मुस्लिम समाज हा त्यांच्या नेत्यांच्यामुळे एकवटला आहे तर ही तुमची सर्वात मोठी चुकी आहे. तो त्याच्या धर्मामुळे एकवटलेला आहे. ते मुस्लिम या नावावरती एकवटला आहे. तो आधीच एक आहे. तिथे नेता कोणताही असो पण समाज पहिला असतो. समाज कायम पाठीशी उभा असतो. आपल्याकडं मात्र समाजाला उभं राहण्यासाठी सुद्धा आधी नेत्याची गरज लागते. तिथे नेत्याची गरज लागत नाही. समाज ऑलरेडी एकसारखा असतो. एकत्र ऑलरेडी आलेला आहे. आपण वेगळे आहोत. आपण विभागलो गेलो आहोत. कारण आम्हाला फेस लागतो, चेहरा. कोणतरी पाहिजे आपल्यासाठी उभं राहणार. शिकण्यासारखं काय आहे? हे बघा, द्वेष नको आहे. बोध घ्या. दुसऱ्या समाजाचा तिरस्कार करून तुमची प्रगती होणार नाही. जर तुम्हाला त्यांचा राग येतोय तर त्यांच्याकडून काहीतरी शिका. ते आपापसात कितीही भांडले तरी बाहेरच्या व्यक्तीला त्याचा फायदा घेऊ देत नाहीत. हे लक्षात घ्या. नाहीतर आपण बघा काय करतो. आपल्यात जर भांडण लागलं किंवा घरात भांडण झालं नवरा बायकोचं तरीसुद्धा ते भांडण मिटवण्यासाठी आपण बाहेरच्या माणसाला घरात बोलवतो. हे वास्तव आहे. कारण आम्ही आपापसात भांडण नाही मिटवू शकत. आपल्या घरातली बातमी 4 चौकात गेलीच पाहिजे ही भावना आपण ठेवतो. संघटन कसं असावं हे त्यांच्याकडून शिका. तांदळातले खडे जसे आपण निवडून फेकतो ना तसं स्वार्थी आणि फितूर लोकांना बाजूला करा. चांगले लोक सोबतच्या लोकांच्या पाठीशी उभे राहिला तरच लोक तुमच्यासाठी जीव द्यायला तयार होतील ना. नाहीतर का बरं होतील? नुसतं हिंदू हिंदू म्हणून होत नसतं. तर हिंदू बनण्यासाठी सुद्धा हिंदू समाजाला ताकद द्यावी लागते. साधं एक उदाहरण देतो शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच केलं. त्यांनी जात पात न बघता माणसांची एकी केली. म्हणून महाराजांनंतर सुद्धा हे स्वराज्य टिकलं. कारण त्यांनी प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीत स्वराज्य हाच माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, स्वराज्य झालंच पाहिजे ही भावना रुजवली. हे लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विचार प्रत्येक हिंदूंच्या मनात असायला पाहिजे की तुमची लढाई ही जातीविरुद्ध नसली पाहिजे. तुमची लढाई फक्त स्वराज्यासाठी असली पाहिजे आणि स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीला आपण आपलं मानलं पाहिजे. त्याच्याकडे जात म्हणून बघितलं नाही पाहिजे. आणि आता बदलाची वेळ आली आहे. नुसतं हिंदू हिंदू म्हणून ओरडून ताकद निर्माण होत नाही. ताकद तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्ही तुमच्या शेजारच्या हिंदूच्या दुःखात धावून जाता ना. जेव्हा तुम्ही प्रादेशिकतेच्या भिंती तोडून एकमेकांना सामावून घेता. नुसतं हिंदू हिंदू म्हणून ओरडून ताकद निर्माण होत नाही हे लक्षात घ्या. ताकद तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्ही तुमच्या शेजारच्या हिंदूच्या दुःखात धावून म्हणजे जेव्हा तुम्ही राज्याच्या भिंती तोडून एकमेकांना सामावून घ्यायला तयार होता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने हिंदू बनता. हे लक्षात घ्या. लक्षात ठेवा, जो समाज आपल्या लोकांसाठी उभा राहत नाही ना तो समाज इतिहासातून पुसला जातो. दुसऱ्याला नावं ठेवण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला शक्तिशाली बनवा. ताकद निर्माण करा. शिक्षण घ्या. संविधानिक पदावर पोहोचा आणि आपल्या लोकांसाठी लढायला शिका. हे लक्षात घ्या. जर आपण आज बदललो नाही ना तर उद्याचं भविष्य खूप वाईट असेल, अंधकारमय असेल. निर्णय तुमचा आहे. तुकड्यामध्ये विखरून राहायचं आहे की एक पोलादी मूठ बनायचं आहे, एकत्र यायचं आहे का असंच विभक्त राहायचं आहे हे तुम्ही विचार करायला पाहिजे. तुम्ही जात म्हणूनच राहायचं आहे का धर्म म्हणून श्रेष्ठ बनायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. त्यांचा स्वार्थ वापरा आणि फेका. आता नेत्यांना शक्तिशाली समाज तर नको आहे. त्यांना काय हवं आहे माहिती आहे का? त्यांना मतदार हवं आहे, फक्त मतदार. जेव्हा तुम्ही धर्मासाठी किंवा समाजासाठी रस्त्यावर उतरताना आणि गुन्हे अंगावर घेता तेव्हा हेच नेते स्टेजवरून टाळ्या वाजवतात. पण जेव्हा पोलीस तुमच्या दारात येतं
किंवा तुमची नोकरी जाते, तेव्हा हेच नेते तुम्हाला म्हणतात की आम्हाला विचारून केलं होतं का, असं म्हणून हात झटकतात ना. मग तुम्ही कधी विचार केला का, नेत्यांची मुलं परदेशात शिकतात किंवा AC केबिनमध्ये बसून तुम्हाला ज्ञान पाजतात, तुमच्या आमच्या मुलांना मात्र भावनेच्या नावाखाली रस्त्यावर उतरलं जातं. समाज म्हणून आपण नेत्यांना जाब विचारायला हवा की नाही, आमच्या पोरांच्या हातात शक्ती कधी येणार, का फक्त झेंडेच विचारणार की नाही तुम्ही. तांदळातील खडे आणि हिरे, हे बघा, गर्दी म्हणजे संघटन तर नाहीच नाही, विचारांची एकजूट म्हणजे संघटन असतं, हे लक्षात असू द्या. तांदळातून खडे बाहेर काढून टाकावे लागतात ना, आपल्यातही असे लोक आहेत जे फक्त स्वतःचा फायदा बघतात किंवा फितुरी करतात, त्यांना ओळखा आणि त्यांना लगेच बाहेर टाका. मुस्लिम समाजात एखादा व्यक्ती जरी चुकीचा असला तरी ते म्हणतात की तो आमचा आहे, म्हणून उभे राहतात त्यासोबत. का तर त्यांचा व्यक्ती त्यांच्या समाजासाठीच उभा असतो. तो कुठल्याही संविधानिक पदावर गेला तरी समाजासाठीच उभं राहतो, समाजासाठीच काम करतो. आपल्यातलं तसं करत नाही. आपल्याकडे एखादा बरोबर असला तरीसुद्धा आम्ही त्याला खड्ड्यात घालतो. जोपर्यंत आपण आपल्या माणसाच्या पाठीशी उभं राहायला धाडस करणार नाही, तोपर्यंत आपल्याला संघटन म्हणण्याचा तरी अधिकार आहे का. आता बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. फक्त दुसऱ्याला नाव ठेवून पोट भरत नाही, स्वतः काहीतरी करा. तुम्ही काश्मीरच्या लोकांचं उदाहरण दिलं, ते इराणसाठी उभे राहिले, त्यांच्यात ती भावना आहे. मग आपण आपल्या शेजारच्या हिंदू भावासाठी का उभे राहत नाही. आम्हाला आमच्या शेजारच्यासाठी उभं राहायचं होत नाही, ते इराणसाठी उभं राहिले. आहे काही शिकण्याजोगी गोष्ट आहे की नाही. ते इराणसाठी उभे राहू शकतात, तुम्ही शेजाऱ्यांसाठी उभे राहू शकत नाही. हे वास्तव आहे. दुसऱ्याच्या एकजुटीचा राग करण्यापेक्षा स्वतःमधील एकजूट निर्माण करा. तुमच्या उत्पन्नातील काही भाग समाजातील गरीब मुलाच्या शिक्षणासाठी वापरा, त्यांना संविधानिक पदावर पोहोचवा. कारण जेव्हा न्याय मागायची वेळ येते ना, तेव्हा फक्त गर्दी कामाला येत नाही, तर सत्तेत बसलेला आपला व्यक्तीसुद्धा कामी येतो. पण तो माणूस तिथं बसलेला तुमचा असायला पाहिजे, त्याने तुमच्यासाठी काम केलं पाहिजे, हे लक्षात घ्या. तिथं बसलेला व्यक्ती तुमचा जरी असला आणि तो तुमच्याकडेच भ्रष्टाचार, तुमच्याकडेच पैशाची मागणी करत असेल कोणतं काम करून घ्यायला, तर तो तुमचा नाही आहे, हे लक्षात घ्या. भाषा आणि प्रांताचे तुकडे. आपण ना हिंदू होण्याआधी काय आहे माहिती आहे का, आपण मराठी आहे, बिहारी आहे, कानडी आहे, गुजराती आहे, आणि आपण हेच राहतो, हिंदू नाही राहत. आपण पहिले हे असतो. आपण परप्रांतीय म्हणून दुसऱ्या राज्याच्या हिंदूचा तिरस्कार करतो. पण संकटाच्या वेळी हीच विभागणी आपल्याला कुमकुवत करते, हे लक्षात घ्या. जर बंगालचा आणि केरळचा मुसलमान स्वतःला फक्त मुसलमान म्हणू शकतो, तर आपण स्वतःला फक्त हिंदू का म्हणू शकत नाही. भाषेच्या भिंती आणि प्रांताचे वाद जोपर्यंत आपण बाजूला ठेवत नाही ना, तोपर्यंत आपण एक शक्तिशाली समाज म्हणून कधीच उभे राहू शकणार नाही, हे लक्षात घ्या. किंमत फक्त शक्तीची असते, दुसऱ्या कशाची नसते, हे लक्षात असू द्या. जोपर्यंत तुम्ही शक्तिशाली नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही, हे वास्तव आहे. इराणकडून काय शिकाल. इराण शांत राहिला कारण का, त्याला स्वतःची ताकद वाढवायची होती. आपण मात्र काय करतो, ताकद नसतानाही उगीच आरडाओरडा करतो, हे वास्तव आहे. हे जग फक्त वाघाला घाबरतं, बकरीचा बळी दिला जातो. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या जर सक्षम नाही ना झाला, तर तुमची ओरड कोणालाही ऐकू जाणार नाही. रडणारे लोक इतिहास घडवत नाहीत, तर लढणारे आणि विचार करणारे लोक इतिहास घडवतात, हे लक्षात असू द्या. आणि सरळ साधी गोष्ट, इराणनं दाखवून दिलं आहे की शांत राहून शक्ती कशी निर्माण करायची, आणि काश्मीरच्या मुसलमानांनी दाखवून दिलं एकजूट कशी असते. आता आपण ठरवायचं आहे, आपल्याला फक्त बटोगे तो कोटोगे या घोषणा द्यायच्या आहेत, की खरोखर एकवटून एक अभिद्य भिंत बनवायचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व्हायचे, जे शब्दावरती नाही तर कृतीवरती जास्त विश्वास ठेवायचे. आपल्याला समाजासाठी काय करायचं आहे की काय करायचं आहे, हा विचारसुद्धा आपल्यालाच करावा लागेल. जातीवाद हा मुद्दा आपल्या समाजातील सर्वात मोठा अडथळा आहे.
आणि या विषयाला स्पर्श करताना लोकांच्या भावना दुखावल्या नाही पाहिजेत, पण त्यांना आरसा पण दिसला पाहिजे. अशा प्रकारे सगळ्यांनी हा मुद्दा मांडला पाहिजे. जातीवाद नष्ट करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा लागतो. एकानं पुढाकार घेऊन जातीवाद नष्ट नसतो होत, हे लक्षात असू द्या. हिंदू होण्याआधी ना आपण जात शोधतो. आपण मोठ्या अभिमानानं म्हणतो की आम्ही एक आहोत, पण खरंच तुम्ही एक आहात का? जेव्हा एखादा मुलगा प्रगती करतो तेव्हा आपण काय बघतो त्याच्याकडं, कोणत्या जातीचं आहे. लग्नाची जेव्हा वेळ येते तेव्हा पण आपल्याला धर्म आठवत नाहीत, आपल्याला जातच आठवते, बरोबर की नाही? मग आपण एक आहे असं कसं काय ठरतं? मुस्लिम समाजात तुम्ही कधी पाहिलं आहे का, या जातीचा मुसलमान आहे, त्या जातीचा मुसलमान आहे, ते सगळे एकमेकाला मदत करतात. त्यांच्यात जाती आहेत, पण ते जगासमोर आणत नाहीत. ते जगासमोर फक्त मुसलमान म्हणून उभे राहतात. पण आपल्याकडे वेगळं आहे. आपल्याकडं सगळं जगासमोर दाखवायचं आहे. आपल्याला दाखवायचं आहे मराठा वेगळा आहे, ब्राह्मण वेगळा आहे, दलित वेगळा आहे, ओबीसी वेगळा आहे. आपण स्वतःचे इतके तुकडे करून ठेवले आहेत, मग शत्रूला आपल्याला फोडण्यासाठी कष्ट करावे लागतील का, हा विचार केला का कधी तुम्ही? इतिहासात आपण का हारलो माहीत आहे? कारण जेव्हा परकीय आक्रमण झालं ना, तेव्हा एका जातीने तलवार उचलली आणि बाकीच्या जाती बघत बसल्या. त्यांना वाटलं हे त्यांचं काम आहे, आमचं नाही. ही चूक आपण आज पण करतोय. जर आपल्या भावावरती अन्याय होत असेल ना, तर त्याची जात बघून जर मदत करणार नसाल, तर तुमच्यासारखा शत्रू दुसरा कोण नाही. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ओळखलं होतं. त्यांच्या स्वराज्यात जातीचा विचार करून पद दिली नव्हती, आणि पदी दिली जात पण नव्हती. ते देत होते कर्तृत्व बघून. त्यांच्याकडे जीवा महाल होता, कान्होजी जेदे होते, मदारी मेहतर होते. हे सगळे आपली जात विसरून कामाला लागले, फक्त स्वराज्य म्हणून बघत होते. हे लक्षात असू द्या. स्वराज्य असंच निर्माण नाही झालं, सर्व जातींनी सहभाग दिला. का तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ती शिकवण दिली. आज आपल्याला त्याच शिकवणीची गरज आहे. सर्वांनी आपली जबाबदारी समजायला पाहिजे आणि सर्वांनी आपापली जबाबदारी पाळायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणा देऊन होणार नाही, तर त्यांचे विचार कृतीत उतरवून सर्व समाजांनी एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र येऊन ते काम करायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण जातीच्या त्या छोट्या कुंड्यातून बाहेर पडून हिंदू धर्माच्या अथांग सागरात मिसळत नाही ना, तोपर्यंत आपण शक्तिशाली होऊ शकत नाही. आपल्या मुलांना हे शिकवू नका की आपली जात श्रेष्ठ आहे, त्यांना हे शिकवा की आपला समाज श्रेष्ठ आहे. जातीचा अहंकार बाजूला ठेवा, कारण जेव्हा संकट येतं ना, तेव्हा तलवार तुमची जात नाही विचारत, ती फक्त तुमचं रक्त पिते, हे लक्षात असू द्या. आता नेत्याचं स्वार्थ आणि त्यातून शिकण्यासारखं काय माहिती आहे का? जातीवाद आपल्यात सर्वात मोठी कमजोरी आणि भावनिक पंचलाईन आहे, माहिती आहे का? तांदळातून खडे काढताना आपण जशी घाण बाहेर टाकतो ना काढून, तसंच आपण हा मनामध्ये जो जातीवादाचा किडा लपलाय ना, तो बाहेर काढून टाकायला पाहिजे. मग बघा हा समाज किती शक्तिशाली होतो. ज्या दिवशी आपण जाती विसरून माणूस आणि धर्म म्हणून एकत्र येऊ ना, त्या दिवशी जगातील कोणतीही महासत्ता आपल्याला झुकू शकणार